भातसा धरणाचे 3 दरवाजे उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा। 3 ऑगस्ट रोजी भास्ता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचे भास्ता धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी. पवार यांनी सांगितले। गेल्या 10 ते 12 दिवसापासून शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भास्ता धरण 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता भास्ता धरणाची पातळी 138.0 म्हणजेच 88.87% मीटरने झाल्याने व हवामान खात्याने पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवल्याने भास्ता धरणाचे 3 दरवाजे 3 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 वाजता विधिवत पूजा अर्चना करून 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले असल्याचे भास्ता धरणाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी सांगितले। भातसा धरणाच्या जल व लाभ क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण सध्या वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य पाण्याचा साठा वाढत असल्याने धरणातील साठा नियंत्रण ठेवण्यासाठी भास्ता धरणाचे 3 गेट 50 सेंटीमीटरने उघडल्याने 3832.23 क्युसेस एवढा विसर्ग प्रवाहित करण्यात आला असून पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भास्ता नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकाठावरील ग्रामपंचायतमधील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत व या काळात कोणत्याही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या असल्याचे भास्ता धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी. पवार यांनी सांगितले। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।